हाय भावांनो, आता जून महिना लागलेला आहे आणि उन्हाळ्याची गरमी आता होत आहे। तर सध्या भरपूर अशी गरमी होत आहे आणि वातावरण जे आहे दबक वातावरण झालेलं आहे, वारं वगैरे थांबलेलं आहे थोडं। तर तुम्हाला दाखवणार आहे आपल्या शेतामध्ये कंटुल्याचे वेल आहेत आणि ते वेल निघलेले आहेत। हे बघा मित्रांनो, हे आहे कंटुल्याचा वेल आणि हे आहे फरोळ। तर या फरोळाला आम्ही लावलेला आहे कंटुल्याच्या वेलासाठी, कारण की ही जी जमीन आहे या जमिनीवरती पवळीवरती जास्त वेल वाढत नाही आणि हे जे फरोळ आहे जर फरोळ लावले तर वेल जास्त वाढतो। तर बघा आम्ही असे फरोळ लावलेले आहेत। त्यानंतर हे बघा, हे जे आहे तर हे कंटुल्याचं फूल आहे आणि कंटुल्याचे फूल जे आहेत तर फळं आणि फुलं एकदाच येतात। तर बघू शकता हे इथं सुद्धा कंटुलं लागलेलं आहे आणि फूल बी आहे त्याला। त्यानंतर हे असा वेल आहे आणि हे आहे खैराचं झाड, याला फुलवर आलेला आहे। या इथं फुलपाखरू बसलेलं आहे, ते बघा, ते इथं 2 फुलपाखरं बसलेले आहेत। भावांनो, सध्या गरमी फार होत आहे आणि आमच्या वावरामध्ये आलेले आहेत ढोर। तर वावराच्या काठाला आलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना हाणून देणार आहे। हे इथं बघू शकता, हे इथं ढोर आणि हे मोकळे ढोर आहेत आणि हे वावरात येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं रान तोडवते आणि रान तोडवल्यामुळं खराब होते रानाचा, त्याच्यामुळे यांना मी हाणून देणार आहे। बाकी भावांनो, ढोरं तर आता मी हाणून दिलेले आहेत। तर तुम्हाला भरपूर असे आमच्या शेतात कंटुल्याचे वेल आहेत, तर ते वेल तुम्हाला दाखवतो। त्यानंतर कंटुल्याचा एक नर वेल असतो, ते देखील वेल तुम्हाला दाखवतो। हे मित्रांनो कंटुल्याचाच वेल आहे आणि याला देखील असे छोटे कंटुले लागत आहेत, बघू शकता। आणि हे इथं बघा, इथं सुद्धा एक कंटुल्याचाच वेल आहे आणि हे आहे मित्रांनो नर कंटुल्याचा वेल। तर या कंटुल्याचा वेलाचं नाव आहे दादुलगा, याला दादुलगा म्हणतात आणि याला फक्त असे फुलं येत असतात, याला फळं वगैरे काही येत नाहीत, फक्त हे फुलंच येत असतात याला। हे नर वेल आहे आणि हे जे वेल आहे तर हे कंटुल्याचा वेल आहे आणि याला असे कंटुले येतात। इथं बघू शकता असं एवढं कंटुलं झालेलं आहे। त्यानंतर इथं बघा, थांबा, हां हे बघा, हे इथे एक कंटुलं झालेलं आहे, ही इथे एक कंटुलं झालेलं आहे भावांनो। त्यानंतर हां हे बघा, हे इथं कंटुलं लागलेलं आहे, असे मोठमोठाले कंटुले लागत आहेत आणि हे असे इथं या वेलाला थोडे मोठाले कंटुले आहेत आणि या कंटुल्याची आपण भाजी करून खाऊ शकतो। आमच्या शेतामध्ये कंटुल्याचे वेल फार आहेत मित्रांनो, तर आम्ही घरी देखील खात असतो आणि विकत देखील असतो। तर याचा बाजारामध्ये भाव आहे 100 रुपये किलो, तर आम्ही 100 रुपये किलोनं विकत असतो आणि सध्या नेमकीच कंटुले येत आहेत। तर नेमकी सुरुवात होत आहे, जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला परत एकदा दाखवेल मी। हे बघा मित्रांनो, हे आहे मादी वेल, म्हणजे याला फळं लागतात, कंटुले लागतात आणि याच्या कंटुल्याची भाजी करून खातात, त्याच्यामुळे यांना फरोळं लावलेले आहेत। आणि जे का हे असे नर वेल आहेत यांना फरोळं लावलेले नाही आहेत, कारण की ते उत्पन्न काही देत नाहीत आणि हे उत्पन्न देतात। इथं बघा, इथं पण वेल असल्यामुळे याला पण फरोळ लावलेला आहे आम्ही। त्यानंतर हे इथं बघा, हे नर वेल असल्यामुळं याला कंटुले लागत नसल्यामुळे याला फरोळ लावलेलं नाही। तर फरोळ लावले नसल्यामुळं हे जास्त काही वाढत नाहीत आणि ज्याला का फरोळ लावलं की नाही ते जास्त वाढतात। तर तुम्हाला दाखवणार आहे मी आमच्या शेतातला सर्वात जास्त मोठा कंटुल्याचा वेल। तर तुम्ही त्याला बघा, आणखीन पण फार वाढणार आहे, नेमकीच तर सुरुवात होत आहे की वेल काही वेल निघत आहेत, काही निघलेले आहेत आणि काही हे करत आहेत, म्हणजे जास्त वाढत आहेत। तर हे आणखीन थोडा वाढायचा राहिलेला आहे। तर हे बघू शकता, वारं फार सुटलं होतं, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, हे जे फरोळ आहेत तर आम्ही असे उभे करून ठेवले होते, असे उभे, तर ते वाऱ्यामुळं हे पडलेले आहेत, कारण की याच्यावरती झाड म्हणजे वेल आहे आणि वेल जे आहे तर ताडत असतो वाऱ्याला, तर मग वाऱ्याने याला पाडून टाकलेलं आहे। हे बघा, हे असे कंटुले लागत आहेत बघा। हे बघा, हे आहे सर्वात मोठा वेल आणि हे आणखीन सुद्धा म्हणजे हेच आहे, वाढतच आहे, बघू शकता। या इथे एक कंटुला आहे, ते बघा, ते कंटुला आहे। तर बाकीच्या वेलांना कंटुले लागत आहेत आणि याला देखील लागत आहेत, मात्र हे जे आहे तर जास्त फणसाळत आहे बघा। हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं की काही वेल निघत आहेत आणि काही वेल निघलेले आहेत। हे बघू शकता, हे नेमकीच पवळीच्या वरी निघलेलं आहे। या पवळीमध्ये याचे कंद असतात, कंद, आणि ते कंद या दिवसामध्ये निघतात, तर निघलेले आहेत हे बघू शकता आणि काही निघत आहेत। बाकी मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।